घरकुलाची रक्कम 5 लाख रुपये झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। लाल 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 झटा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, लाल 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 दिंडोरीची जागा न दिल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि मतदार नाराज, मतदारांची अपेक्षित उमेदवाराची गवसणी। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मागील 5 वर्षात खासदार तथा आरोग्यमंत्री भारती पवार यांच्या निष्क्रिय कार्याची चर्चा खेडोपाडी चौकाचौकात सुरू असताना जनतेला न्याय देणारा आणि सतत जनतेत राहून संबंध नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तळमळ ओळखून न्याय देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठविणारा नेता म्हणजे कॉम्रेड JP गावित यांचे नाव चर्चेत असताना इंडिया आघाडीचे शरद पवार पक्षाने मात्र ऐनवेळी भास्कर भगरे हे नाव सुचविल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लढाऊ नेते कॉम्रेड JP गावितांसह आदिवासी शेतकरी, कामगार, शेतमजूर, द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत। इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष असताना आणि महाराष्ट्रातील 50% मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभा, DYFI, SFI, जनवादी महिला, C2 अशा संघटनांचे मजबूत कार्य व संघटन आहे। त्यातच दिंडोरी हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रभावी चळवळ असलेला, किसान सभेची मोठी ताकद असलेला मतदारसंघ असल्याने इंडिया आघाडीने ही जागा सोडायला हवी होती, पण तसे न केल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटला असून कार्यकर्तेही एकला चलोची भाषा बोलू लागले आहेत। असे झाल्यास मतांची टक्केवारी पाहता दिंडोरी, सोलापूर, नाशिक, पालघर या मतदारसंघात मोठे फेरबदल होतील अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे। मतदारसंघातील कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी कॉम्रेड JP गावित यांच्या लढाऊ आणि अभ्यासू नेतृत्व गुणांवर विश्वास ठेवत त्यांनी उमेदवारी करावी। मतदारसंघातील संपूर्ण जनता, कार्यकर्ते व विविध पक्षांचे नेते आग्रही असल्याने येत्या 2 दिवसात कॉम्रेड JP गावित काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भागवत गायकवाड, सुरगाणा।